काल पुण्यामध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेमध्ये अक्षरशः 2 निष्पाप तरुणांचा बळी गेला. एका मोठ्या बिल्डरच्या मुलाने एका आलिशान गाडीतनं त्या 2 तरुणांना एवढ्या वेगाने धडक दिली की अक्षरशः ते दोघं तरुण हवेत उडून दुसऱ्या कारवर जाऊन पडले आणि तिथंच त्या दोघांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर असं म्हणतात की 8 तासानंतर त्या मुलाचा जामीन सुद्धा झाला. एवढी कायदा व्यवस्था ढिल्ली आहे. एक जण येतो, 2 तरुणांना उडवतो, दोघांचाही जीव घेतो. उडवणारा श्रीमंत बापाचा मुलगा, मरणारे गरीब, सर्वसामान्य. ह्याच जागी जर ते 2 तरुण श्रीमंत बापाची मुलं असतं आणि एखाद्या गरीबाच्या मुलाने त्यांना उडवलं असतं, सुटला असता का होतो 8 तासामध्ये? सर्वसामान्य माणसांनो,